श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलवरचा वॉच टाईम कोणत्या कारणांमुळे वाढत नसतो. तर सगळेच लोक ह्या गोष्टीला वैतागलेले असतात. तर कोणती कारणं आहेत की आपला वॉच टाईम होत नाही आहे, म्हणजे पूर्ण होत नाही. 4000 तास लागतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. तर हा वॉच टाईम का कंप्लीट होत नाही, त्याच्या मागे कोणती कारणं आहेत, तर मी व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि माझा वॉच टाईम कसा पूर्ण झाला इतक्या लवकर, हा अनुभव माझ्याकडे आहे, म्हणूनच मी तुम्हाला हेल्प होण्यासाठी सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि वॉच टाईम जरी झाला असला किंवा होत आला असला आणि मायनसमध्ये का जातो, म्हणजे वॉच टाईम आपला मायनस का होत असतो, ही एक काय कारण आहे याच्या मागे, तर मी सांगते आत्ता. तर पहिली गोष्ट ही आहे की आपला कंटेंट व्यवस्थित नसणे. जर आपला कंटेंट व्यवस्थित नसेल तर आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ कोणच वॉच करणार नाही. आणि जर वॉच केला नाही तर वॉच टाईम कुठून वाढणार. त्यामुळे कंटेंट मेन महत्त्वाचा ठरतो. तर आपला मेन कंटेंट चांगला असेल तर लोक तुमचा व्हिडिओ वॉच करणार आहेत. त्यामुळे पहिला कंटेंट सुधारायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, व्ह्यूच्या मागे न लागता तुम्ही चांगले कंटेंट निवडा. म्हणजे जे लोकांना की त्यातून काहीतरी घेता येईल तुमच्या व्हिडिओमार्फत. तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे इम्पॉर्टंट हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. काहीही विनाकारण कसलेही व्हिडिओ आपण अपलोड करतो, तर त्याच्यामध्ये घेण्यासारखं काहीच नसलं तर लोक मध्ये सोडून जातात. आणि त्यामुळे पण आपला वॉच टाईम वाढत नसतो. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला व्हिडिओ लॉंग ठेवायचे आहेत जास्त. म्हणजे 8 मिनटं 10 मिनटाच्या वरती जेवढं तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवता येईल तेवढं तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकता. कमी व्हिडिओ बनवू नका. म्हणजे कमी वेळेचे. काही लोक बघा आता 1.5 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ टाकतात, 2 मिनटं 3 मिनटं. ह्यामुळे वॉच टाईम वाढतच नाही. त्यामुळे जर तुम्ही 10 मिनिटाचा कमीत कमी व्हिडिओ जर बनवला किंवा 15 मिनिटाचा जर बनवला तर लोकांनी 3 मिनटं जरी वॉच केला, 3 मिनिटाच्या वरती कोणीच वॉच करत नाही, तर 3 मिनटं जरी वॉच केला तरी पण थोडा तरी तुम्हाला वॉच टाईम मिळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, वॉच टाईम न वाढण्याची काय कारणे आहेत, तर लोक कसं झाले आता 2x ने व्हिडिओ पळवतात. त्यामुळे 2x ने पळवल्यावर त्याचा वॉच टाईम तर वाढतच नाही. म्हणजे खूप कमी प्रमाणात तो वॉच टाईम आपल्याला मिळत असतो. आणि काही स्किप पण करतात. आणि ही कारणं आहेत. आणि अजून एक कारणं म्हणजे आपला वॉच टाईम काही चॅनलवरचा वॉच टाईम मायनसमध्ये जातो. तर का जातो ते एक मोठं आणि मुख्य कारण आहे. तर चॅनलला किती वर्ष झाले ह्यावर ते डिपेंड असतं. म्हणजे तुमच्या चॅनलला जर 1 वर्ष होऊन गेलेलं असेल तर तो वॉच टाईम तुमचा मायनसमध्ये जाणार आहे. तर तो कसं जातो ते सांगते. तर तुमच्या चॅनलला आज वर्ष झालं आणि उद्या दुसरं वर्ष चालू होते. म्हणजे त्याची प्रक्रिया कशी असते, लास्ट 365 दिवसांमध्ये आपल्याला 4000 तास वॉच टाईम बनवायचा असतो. तर समजा आज चॅनलला तुमच्या वर्ष झालं, उद्या दुसरा दिवस उजाडतोय 1 वर्षानंतरचा, तर उद्या काय होणार की जो पहिल्या दिवशीचा तुमचा जो वॉच टाईम असतो तो मायनस होणार. त्याच्यात दुसरा नेक्स्ट दिवस जेव्हा उगवतो तेव्हा तुमचा दुसरा दिवस जो असतो, दुसरा दिवस म्हणजे चॅनल ओपन केलेला दुसरा दिवस, त्या दिवसाचा वॉच टाईम मायनस होणार. 1 वर्षानंतर जसे दिवस तुमचे जाणार आहेत तसे मागचा तुमचा वॉच टाईम मायनसमध्ये जाणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर ह्या जर आपण चुका केल्या किंवा पहिलेच मी सांगितलं कंटेंट व्यवस्थित नसेल, महत्त्वाचं काहीतरी व्हिडिओमध्ये नसेल, तर तुमचा व्हिडिओ कोणी वॉच करत नाही आणि त्यामुळे वॉच टाईम वाढत नाही. आणि कसं झालंय आता जास्त लोक इंस्टावरती आहेत, त्यामुळे शक्यतो यूट्यूबवरती खूप कमी लोक असतात, त्यामुळे सुद्धा वॉच टाईम वाढत नाही. आणि अजून पण एक कारण आहे की तुमच्या व्हिडिओ, आता मागाशीच मी सांगितलं, तुमच्या जर व्हिडिओमध्ये लोकांना घेण्यासाठी जर काही नॉलेजच नसेल तर लोक व्हिडिओ तुमचा वॉच करणार नाही. तर हे एक मुख्य कारण आहे. त्यानुसार कंटेंट बनवायचं आहे. आणि आपलं चॅनल जर नवीन असेल तर तुम्हाला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत.
आणि जर चॅनल जुना झाला तर रोज जरी नाही टाकले तुम्ही तरी पण दिवसाआड किंवा 2 दिवसांनी एखादा व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. म्हणजे आठवड्यातून 3 व्हिडिओ टाकायचे आहेत. आणि शॉर्ट व्हिडिओने काय होतं की लवकर आपल्या चॅनलची ग्रोथ होते. म्हणजे तुम्ही कोण आहात हे शॉर्ट व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत पोहोचलं जातं. आणि कसं होतं, शॉर्ट व्हिडिओ जर टाकले तर लिंक त्याची व्हिडिओची तिथे तुम्ही देऊ शकता. म्हणजे लोक जरी शॉर्ट व्हिडिओ पाहिला की लॉंग व्हिडिओसुद्धा बघितला जातो. सगळीच बघतील असं पण नाही, पण थोड्याफार प्रमाणात लॉंग व्हिडिओसुद्धा लोक पाहायला लागतील. मेन कंटेंटवर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे कंटेंट व्यवस्थित असला आणि मेन अजून एक कारण, थंबनेल आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे. थंबनेल जर व्यवस्थित असेल आणि कसं असतं, थंबनेलवर एक, व्हिडिओमध्ये एक, टायटल अजून दुसरंच असं पण करायचं नसतं. मग त्यामुळे आपल्या ऑडियन्सचा किंवा आपले जे सबस्क्रायबर असतात त्यांचा तुमच्यावरती ट्रस्ट राहत नाही, त्यांचा तुमच्यावर विश्वास राहत नाही. मग त्यामुळे जे तुमच्या व्हिडिओत आहे तेच तुम्ही थंबनेलला द्यायचं आहे. त्याच्या रिलेटेडच तुम्हाला टॅग द्यायचा आहे. वेगळं असं काही करायचं नाही. आणि यूट्यूबच्या नियमानुसारच आपल्याला करायचं आहे. यूट्यूबच्या नियमाच्या बाहेर आपल्याला जायचं नसतं. त्यामुळे जे काही आपल्याला नियम आहेत त्याच्यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. यूट्यूबचे नियम काय आहेत आता हे तर सगळ्यांना माहिती असेलच. तर यूट्यूबचे नियम काय आहेत तर थोडक्यात सांगते. तर कोणाचंही कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे कोणाचाही व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये तो आपल्या चॅनलवरती तो आपल्याला अपलोड करायचा नाही. तर कोणाचंही काही कॉपी करायचं नाही. जे स्वतः आपण जे बनवणार आहोत व्हिडिओ तर ते. आणि प्रत्येक गोष्ट आता सहज आपण कॅमेरा घेतो, सहज कुठलंही आपण व्हिडिओ काढतो आणि डायरेक्ट टाकून देतो. पण त्याच्यात तुम्ही स्वतःसुद्धा अवेलेबल पाहिजे. तुम्ही स्वतः त्या व्हिडिओत दिसले पाहिजे. कमीत कमी नसेल तर तुमचा आवाज तरी पाहिजे. मग व्हॉईस तुमचा त्याच्यामध्ये पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये काहीतरी एक तुम्ही स्वतः तरी दिसले पाहिजे किंवा तुमचा व्हॉईस पाहिजे. किंवा तुम्ही काहीतरी करताना दाखवा. आणि शॉर्ट व्हिडिओ जर असेल तर काहीतरी करताना दाखवा आणि एक सॉन्ग लावून दिलं तरी पण चालतं शॉर्ट व्हिडिओसाठी. लॉंग व्हिडिओला सॉन्ग वगैरे लावू नका, कॉपीराईट येतं. लॉंग व्हिडिओसाठी कोणीही म्युझिक लावू नका. तर आता बरीच लोक लावतात तर त्यांना त्याच्या काहीतरी नियम माहिती असेल, त्यामुळे ते लावत असतील. पण मी स्वतः तरी नाही लावत लॉंग व्हिडिओला म्युझिक. शॉर्ट व्हिडिओवरती म्युझिक आहेत, म्हणजे गाणे वगैरे मी टाकते. त्यामुळे लॉंग व्हिडिओवरती तुम्ही सॉन्ग वापरू नका. लोक सांगतात इकडनं फ्री आहे, त्या ॲपमध्ये फ्री मिळतं, म्हणजे कॉपीराईट येत नाही किंवा असं. पण खरंच सांगते, पुढे मॉनिटाईजला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपल्याला जे काय आहे ते आपलं स्वतःचं टाकायचं आहे. सॉन्ग वगैरे वापरू नका. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.